पंचमहाभूत जे काही सगळं संपूर्ण ब्रह्मांड, ग्रह, नक्षत्र, सूर्य, चंद्र, पृथ्वी सगळं जे काही बनलंय हे फक्त ह्या पंचमहाभूतांचंच बनलेलं आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जीवनात ज्या पण गोष्टी घडतात किंवा आपल्या जीवनात ज्या पण गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पंचमहाभूताचा काही ना काही कमी जास्त प्रमाणात त्याचा तत्व आहेच, पण प्रत्येक गोष्टीमध्ये पंचमहाभूतांचं तत्व आहेच. वास्तू असो म्हणजे किंवा घर आहे हे देखील आपल्या पंचमहाभूतांनीच बनलेलं आहे. पंचमहाभूतांचा आपल्याला आपण जेव्हा तो ज्योतिषशास्त्र, आरोग्य, आयुर्वेद, योग मध्ये पंचमहाभूतांची मी अभ्यास केलेला आहे सगळ्यांनी, त्याच्याबद्दल सगळ्यांना त्याची माहिती आहे. पंचमहाभूतांचं महत्व ह्यामधील क्लास मधल्या मला वाटतं मॅक्झिमम लोकांना पंचमहाभूतांचं महत्व माहिती आहे. आपल्याला पंचमहाभूतांची अनुभूती प्रत्येक ठिकाणी येतील. पंचमहाभूत कोणते कोणते आहेत एक जस्ट इंट्रोडक्शन म्हणून सांगतोय, ज्यांना कोणाला माहिती नसेल म्हणून सांगतोय. जल, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश. जल, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश हे पंचमहाभूत आहेत. या पंचमहाभूतांची दिशा कोणती तर लिहून घ्या. उत्तर दिशा जलतत्वाच्या अंतर्गत येते. उत्तर दिशा जलतत्वाच्या अंतर्गत येते. उत्तर पूर्व जलतत्व आणि सौम्य स्वरूपात पृथ्वी तत्व. सौम्य स्वरूपात पृथ्वी तत्व उत्तर पूर्व. पूर्व दिशा वायूची येते. पूर्व दिशा वायूची येते. मी जेव्हा हे गोष्टी सांगतोय त्यावेळेस तुम्ही तुमच्या घराच्या दिशा पण इथं व्हिज्युअलाइज करायला चालू करा, कारण दिशा ज्या ज्या तुमच्या डिग्री फिरलेल्या आहेत ते उत्तर दिशा जलतत्वाची आहे हे इमॅजिन करा. किंवा कारण की जेव्हा हे व्हिज्युअलाइज करतात त्याच्यात मी संतुलन आणि असंतुलित जेव्हा असेल त्याचे परिणाम आपल्या लाईफ मध्ये काय होत आहेत हे तुम्ही लगेच जाणायला चालू करतात. पूर्व दिशा वायू तत्वाची. दक्षिण पूर्व म्हणजे आग्नेय दिशा अग्नि तत्वाची. घराची तुमची जी काय कोणता आग्नेयकडचा भाग असेल ते अग्नि तत्वाची. दक्षिण दिशा प्युअर दक्षिण अग्नि तत्वाची. नैऋत्य दिशा साऊथ वेस्ट पृथ्वी तत्व. पश्चिम दिशा आकाश तत्व. साऊथ वेस्ट कुठली कुठली? पृथ्वी तत्व नैऋत्य. पश्चिम दिशा आकाश तत्व. पश्चिम उत्तर दिशा आकाश तत्व अधिक पृथ्वी तत्व या दोन्हींचा कॉम्बिनेशन पश्चिम उत्तर भागात आपल्याला वायव्य भागात बघायला मिळतं. हे लिहिलंय. आता आपण जलतत्व म्हणजे काय, जी गोष्ट प्रवाहित होती, ज्या गोष्टीचा वाफ होतो. उत्तर पूर्व परत सांगा ना. उत्तर पूर्व जलतत्व आणि सौम्य स्वरूपातली पृथ्वी तत्व. सौम्य स्वरूपातलं पृथ्वी तत्व. थोडस पृथ्वी. तर सगळंच रिपीट करा ना एकदा. ओके. उत्तर दिशा जलतत्व. उत्तर पूर्व जलतत्व सौम्य स्वरूपातलं पृथ्वी तत्व. पूर्व दिशा वायू तत्व. दक्षिण पूर्व अग्नि तत्व. दक्षिण दिशा अग्नि तत्व. नैऋत्य दिशा पृथ्वी तत्व. पश्चिम दिशा आकाश तत्व. पश्चिम उत्तर दिशा आकाश तत्व अधिक पृथ्वी तत्व. जलतत्व चा स्वभाव काय, प्रवाहित होणे. वाफ, ज्या गोष्टीची वाफ बनते, वाफ होऊन परत पाणी बनतं, द्रव्य स्वरूपात येतं, ते जलतत्व. चंद्रचं कारक पण जलतत्वच आहे. आता चंद्र काय काय आहे ते तुम्ही
ओळखू शकता. लहरी सारखा दिसत असणाऱ्या प्रत्येक गोष्टी, लहरी सारख्या दिसत असणाऱ्या प्रत्येक गोष्टी जलतत्वाच्या अंतर्गत येतात. जलतत्वाचा रंग निळा रंग आहे. काळा रंग सुद्धा जलतत्वाच्या अंतर्गतच येतो. जलतत्वाचा स्वभाव पुढे जाणे, स्वच्छता, स्पष्टता आहे, स्वच्छता आहे, स्पष्टता आहे, प्रवाहित आहे, उत्पादनाचा कारक जलतत्व आहे, कंटिन्युटी, प्रत्येक गोष्टीत सातत्याचं राहण्याचं कारण जलतत्व आहे. एखादी गोष्टी कंटिन्युटी त्याच्यात नसेल तर जलतत्व, कंटिन्युटी नसेल तर जलतत्व डिस्टर्ब आहे असं आपण समजू शकतो. म्हणून कंटिन्युटीचा कारक जलतत्व, त्याचा स्वभाव आहे. जर जलतत्व संतुलित अवस्थामध्ये असेल, संतुलित अवस्थामध्ये बॅलन्स्ड, ज्या गोष्टी त्याच्या तत्वाच्या स्वभावाला पूरक आहेत आपल्या घरामध्ये, त्याच्या स्वभावाला पूरक अशा ऍक्टिव्हिटीज त्या घरात आहेत, त्या घरातल्या जलतत्व त्याचे संतुलित आहे, त्याचं मोठी विचारसरणी असते, प्रत्येक गोष्टीत मोठं बघण्याचं स्वरूप असतं. म्हणजे लिव्हिंग रूम जर तुमचा उत्तर पूर्व भागात आहे किंवा उत्तरेत आहे तर मोठी विचारसरणी, निळा रंग त्या भागात तुम्हाला बघायला मिळतो आहे तर विचारसरणी, मोठी विचारसरणी, विचारामध्ये क्लिअरिटी. आता लिव्हिंग रूम विसरून जा. संतुलित अवस्थामधला जलतत्व, विचारात स्पष्टता, आध्यात्मिक दृष्टिकोन. त्याचबरोबर जरी आध्यात्मिक दृष्टिकोन असला तरी सांसारिक आणि व्यावहारिक गोष्टीला त्याच्या दृष्टीत तो विसरत नाही, तो त्याचं पण मार्गदर्शन करतो. उत्तम आरोग्य, घरात प्रसन्न वातावरण, नवीन नवीन संधी, नवीन नवीन उद्योग या लोकांकडे येतात ज्याच्या घरातलं जलतत्व संतुलित आहे. तो ज्या घरातलं जलतत्व असंतुलित आहे त्या घरामध्ये असुरक्षितताची भावना असते, उन्नती होत नाही. जगण्याकरता ज्या गोष्टीची गरज आहे त्याच गोष्टीवर त्या लोकांचं लक्ष केंद्रित असतं, कारण की मोठं विजनच क्रिएट होत नाही. विजन नसेल तर माणूस मोठं पुढे जाऊ शकत नाही. जगण्यापुरत्याच गोष्टीचा तो विचार करतो जेव्हा जलतत्व असंतुलित स्वरूपात असतं. करिअर मध्ये प्रगती नाही, लहान लहान गोष्टींचं वजन घेऊन स्ट्रेस स्वतः करता तयार करतात. लेट्स मूव्ह, सोडून देन पुढे चल ची भावना नाही. चिंता भरपूर असते, रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते, घरात आजार पण आपल्याला बघायला मिळतात. जरी एखादी आजार झाला तरी तो लवकर बरा होत नाही, आजार बरा व्हायला वेळ लागतो जलतत्व असंतुलित असेल तर. जलतत्वानंतर येणारा तत्व आहे वायू तत्व, कारण की जलामधूनच वायू तत्व तयार होतं, झाड तयार होतं. झाड म्हणजे लाकूड, झाडाचा रंग हिरवा, झाडाचा आकार आयताकार असतो, अंडाकृती असतो. म्हणजे आपल्या घरातल्या जेवढ्या काय आयताकार वस्तू आहेत, अंडाकृती वस्तू आहेत, त्या वायू तत्वाच्या अंतर्गत येतील. हिरवा रंग वायू तत्वाच्या अंतर्गत येईल. वायू तत्वाचा गुणधर्म काय की पुढे जाणे, प्रगती करणे. प्रगती बेस्ट एक साधं उदाहरण, प्रगती करणे, संपर्क करणे, लोकांशी संपर्क साधणे. वायूच्या माध्यमातून आपण संपर्क साधतो. आता जे आपण सगळेजण इथं 20-21 जण आहेत, एका कोणाच्या माध्यमातून एकमेकाला कनेक्ट आहेत, वायू तत्वाच्या माध्यमातून. वायू जर इनबॅलन्स झाला तर आपलं इंटरनेट कनेक्शन ड्रॉप होईल. वायू तत्व, संपर्क, आपले काम करण्याची क्षमता, लोकांपर्यंत काम पोहोचवण्याची क्षमता, केलेलं काम दाखवण्याची क्षमता या वायू तत्वामध्ये असते. संतुलित स्वरूपाचं वायू तत्व स्वतःची वृद्धी करून घेतो, स्वतःचा विकास करून घेण्याची क्षमता त्याच्यात असते.
हातात घेतलेलं कार्य व्यवस्थितपणे पूर्ण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. जोखीम घेण्याची क्षमता वायू तत्वामध्ये असते. रिस्क घेण्याची कॅपॅसिटी, ज्याला आपण म्हणतो रिस्क घेण्याची कॅपॅसिटी, रिस्क घेण्याची कॅपॅसिटी वायू तत्वामध्ये असते. हा पॉइंट महत्वाचा आहे. आपण त्याच्यावर पुढे येणार आहोत तेव्हा बघू. समाजात स्वतःची ओळख तयार करू शकतात आपल्या कार्याच्या माध्यमातून. म्हणून मगाशी मी जेव्हा जेव्हा देवघर, लिव्हिंग रूम सांगितलं, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या करता, कारण त्यांना समाजात स्वतःचं नाव तयार करायचं आहे, म्हणून त्यांना वायू तत्वात आपण ठेवलेला आहे. हा लॉजिक तिथं वापरला जातो. जोखीम घेण्याची क्षमता पण असते, म्हणजे जर राजकारणात काम करायचंय तर जोखीम पण घ्यावी लागेल. साहस प्रदान करतो वायू तत्व, साहस प्रदान करतो. असंतुलित वायू तत्व असेल, म्हणजे घराची पूर्व दिशा असंतुलित असेल तर घरात जास्त प्रमाणात चिडचिड होते, अडखत अडखत स्वभाव चालतो, स्वभावामध्ये म्हणजे एक सुस्पष्टता नसते, अडकत असतो. जे वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये अडकलेला असतो. शेजारी पाजारी वादविवाद घालणं, समाजात वादविवाद घालणं, नाहक त्या गोष्टींमध्ये स्वतःला झोकून देणं आणि वाद तयार करणं, अशा पद्धतीच्या गोष्टी वायुतत्व असंतुलित असन तेव्हा होतात. वायुतत्वात अजून एक असं बघितलं की म्हणजे छोटे छोटे प्रश्न असतात ना जीवनातले, म्हणजे समाजातलं काही टेन्शन घेणं, इकडचं टेन्शन घेणं आणि छोट्या छोट्या प्रश्नात स्वतःला गुंतून टाकणं, ज्याचा आउटपुट काहीच नाही, त्याचं वायुतत्व खराब. आता वायू जेव्हा आपण लाकूड होतो, लाकडामधूनच पुढचा काय तत्व तयार होतं, अग्नी. लाकूड नसन, लाकूड पाणी नसन तर वायू तयार होणार नाही, म्हणजे झाड तयार होणार नाही. पाणी नसन तर झाड तयार होणार नाही. झाड नसन तर तुमचा अग्नी तयार होणार नाही. अग्नी तयार होणार नाही. झाड काय तयार करतं, अग्नी तयार करतं. अग्नी म्हणजे काय, उजेड आहे. प्रत्येक आकर्षित गोष्ट म्हणजे जे सोनं आहे ते अग्नी आकर्षित करणारी गोष्ट. त्रिकोण शेप जो आहे तो अग्नी तत्वाच्या विषयी येतो. लाल रंग, नारंगी रंग हा अग्नी तत्वाचा पार्ट आहे. अग्नी तत्वाचा स्वभाव उग्रता आहे, त्याच्यामध्ये एक ताकद आहे, जोश आहे, सिक्युरिटी आहे. कलियुगात सिक्युरिटी कशाने मिळते, पैशाने. ज्याच्याकडे पैसे नाही तो स्वतःला सिक्युअर समजतो. तर पैशाचा कारक सुद्धा अग्नितत्व आहे. पैशाचा कारक अग्नितत्व आहे. ज्याच्याकडे पैसा नाही तो स्वतःला सिक्युअर समजणार नाही, अडचणीतला समजेल. तो जो संतुलित अवस्थेत असेल तर समाजात खूप यश आणि एक विशेष ओळख तयार करून घेईल. संतुलित स्वरूपात असेल तर समाजात खूप सारं यश आणि एक विशेष ओळख तयार करून घेईल किंवा त्याला मिळतील. त्याच्यामध्ये जोश आहे, शक्ती आहे, ताकद आहे, आत्मविश्वास आहे, उत्साह आहे, धन पैसा पण आहे. ज्यांचं अग्नितत्व संतुलित आहे, घराचं अग्नितत्व म्हणजे घरामध्ये आग्नेय कोपऱ्यात किचन असेल, आग्नेय कोपऱ्यात तुमचा म्हणजे नारंगी वगैरे कलर असेल तर, पण लगेच आता कलर देऊ नका, त्याच्या पुढचा आपण बॅलन्स इनबॅलन्स मोडला जाऊ तेव्हा बघू. पण ह्या भागात ज्यांचं संतुलित अग्नी आहे त्यांना ह्या गोष्टी मिळतात. ज्यांच्या अग्नितत्व असंतुलित आहे, आता आपल्या घरात आपण मी जे काय असंतुलित गोष्टी सांगतोय त्याच्या जेव्हा तुम्हाला ह्याच्यापैकी जे पण गोष्टी मिळतात तेव्हा घराचा आग्नेय कोपरा आपल्याला चेक करायचा आहे. विनाकारण अपयश, कारण नसताना अपयश ज्याला मिळतं ते आग्नेय कोण. पैशाचा हिशोब लागत नाही, आग्नेय घरातली डिस्टर्ब. भरपूर प्रयत्न करून सुद्धा स्वतःची ओळख तयार करता येत नाही, अग्नितत्व असंतुलित. आत्मविश्वासाची कमतरता, आत्मविश्वासाची कमतरता, प्रत्येक गोष्टीमध्ये उत्साह कमी असतो, म्हणजे अग्नितत्वाचा असंतुलितपणा आहे. अग्नितत्व जेव्हा अग्नी पेटन त्याच्यातून राग तयार होईल, म्हणजे मी जे काम करन त्याच्यातून एक बाय प्रोडक्ट मला मिळेल, त्याला आपण पैशाच्या स्वरूपात बाय प्रोडक्ट मिळालं, पैसा घेतला, पण त्याचा मी माझ्या लाईफ मध्ये कुठं ना कुठे त्याचा वापर करेन. म्हणजे जी राख आहे किंवा त्याचा जो बाय प्रोडक्ट आहे
तो आहे पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व हा जड आहे. जड म्हणजे घराचा नैऋत्य कोपरा हा पृथ्वी तत्वाच्या अंतर्गत येतो. घराचा सेंटर पोर्शन हा पृथ्वी तत्वाच्या अंतर्गत येतो. मगाशी जे 8 पॉइंट घेतले ना आपण पश्चिम उत्तर, तर प्रत्येकाने एक लिहून घ्या. सेंटर जो आहे ब्रह्मस्थान आहे तो पृथ्वी तत्व आहे. जड सर्व गोष्टी सामावून घेण्याची क्षमता ज्याच्यात आहे. पृथ्वी तत्व सर्व गोष्टी सामावून घेण्याची क्षमता. पिवळा रंग पृथ्वी, आपल्याला जेव्हा आपण पृथ्वीकडे बघतो तर आपल्याला त्याचा रंग पिवळा दिसतो. तो चौकोन स्वरूपात दिसतो. जेवढे काय आपण चौकोन बघतो त्याच्या अंतर्गत पृथ्वी तत्वाचं येतं. पृथ्वी तत्वाचा स्वभाव जड आहे. पृथ्वी तत्वाचा स्वभाव जड आहे. स्थिरता आहे. पृथ्वी तत्वामध्ये स्थिरता आहे. नातं घट्ट असणं गरजेचं असतं. स्थिर असणं गरजेचं असतं. बोलण्यात एक वजन असतो. बोलण्यात वजन कशामुळे मिळेल? जर तुमचं कौशल्य जर प्रॉपर असेल, व्यवस्थित असेल, तर तुमच्या बोलण्याला एक वजन असतो. आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट त्याला सांगता तो म्हणतो यार मान्य राव, पटलं मला, आणि तो त्याचा इम्प्लिमेंट करतो. त्याच्यामुळं त्याच्या घरात ज्याच्या बोलण्याला वजन आहे त्याच्या घरात नैऋत्य किंवा पृथ्वी तत्व बॅलन्स आहे. ज्याच्या बोलण्याला वजन नाही तो 100 वेळा भरपूर गोष्टी आपटून आपटून सांगतोय पण समोरचा ऐकतच नाहीये. त्याचं नैऋत्य इनबॅलन्स आहे. म्हणजे त्याच्या कौशल्याचा त्याला वापर करता येत नाही. त्याच्या घरात नातं डिस्टर्ब असतं. करिअरमध्ये, व्यवसायामध्ये, संबंधामध्ये यश त्याला मिळायला प्रॉब्लेम येतो. म्हणजे संतुलित अवस्था जर असेल, आता घरातलं संतुलित अवस्था असेल तर करिअर, व्यवसाय, संबंध याच्यामध्ये यश मिळतं. एक मानसिक स्थिरता मिळते. मानसिक स्थिरता सुद्धा ह्या भागात आपल्याला मिळते. असंतुलित अवस्थामध्ये पृथ्वी तत्व. असंतुलित अवस्थामध्ये पृथ्वी तत्व. जीवनात मुख्य गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या डिस्टर्ब असतात. म्हणजे नातं डिस्टर्ब असतं, फायनान्शियली डिस्टर्ब असतात, स्वतःच्या स्किलवर लक्ष नसतं, त्याचं युटिलायझेशन त्यांना करता येत नाही. भरपूर सारे पैशाचा अपव्यय या घरात बघायला मिळतो. आळस असतो या लोकांमध्ये. पृथ्वी तत्व जेव्हा माणूस आळशी आहे त्याचा पृथ्वी तत्व नैऋत्य डिस्टर्ब आहे. शक्तिहीनता, मला ताकदच राहत नाही, मी थकून जातो, नैऋत्य डिस्टर्ब. रिलेशन खराब, नैऋत्य डिस्टर्ब. आता याच्यापैकी मी बऱ्याचशा लोकांच्या साऊथ वेस्ट मध्ये म्हणजे मी बघितलेलं आहे. बऱ्याचपैकी 4-5 जणांचं मी कन्सल्टेशन पण केलेलं, असं माहिती नाही आहे. पण त्यांना जेव्हा वाटत असेल रिलेशनशिप डिस्टर्ब, तेव्हा मी पृथ्वी तत्व होतो घरातला तो भाग बघून लगेच म्हणलो की रिलेशन डिस्टर्ब आहेत. पैसा अडकलेला असतो. नाव लोक खराब करतात. आपण कधीतरी चुकीचं बोलून जातो आणि नंतर पुढे जाऊन त्याचा आपल्याला त्रास होतो. साऊथ वेस्ट डिस्टर्ब. नुकसान, पैशाच्या स्वरूपात जास्त नुकसान. प्रत्येक क्षेत्रात पिछेहट, काम करून सुद्धा यश नाही. आणि स्वतःमध्ये एक अहम वाढलेला असतो. अहम, मी म्हणजे सर्व काही, मी म्हणजे काही. सेल्फ मार्केटिंग, अहम. काही लोक नैऋत्य भाग भरून घेतात, उच्च करून घेतात. ते कोणाचा बाकीचा विचार नाही. मी म्हणजे काहीतरी जगाच्या अखेर हाच. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी म्हणजे ते काय आता ते बराक ओबामा वगैरे जसे नाही का तशा टाईपचे लोक. बाकीच्यांना किंमत शून्य. त्याच्यानंतर ह्या प्रोडक्ट मधून जेव्हा पृथ्वी तत्वातून आपण पुढे जातो त्याच्यातला जो बाय प्रोडक्ट आपण जो जमिनीत पूर्ण परत मिसळून जातो आणि त्याच्यातून क्रिएट होतो तो आहे आकाश तत्व. आकाश तत्व म्हणजे आपलं मन आहे. त्याचा रंग सफेद आहे. आकाशाचा शेप गोल्ड रंगाचा आहे. प्रत्येक धातू जेवढे काय आहेत, धातू जे काय आहेत ते आकाश तत्वाला रिप्रेझेंट करतात. आकाश तत्व संतुलित अवस्थेत असेल तर तो भाग्य विधाता ठरतो. शेप कुठला सांगितला? बोला. शेप
आकार सांगितलात ना आकाश तत्वाचा, तो नाही काढ. आकाश तत्वाचा रंग सफेद रंग. हा. आकाश तत्व गोलाकार. ठीक आहे. तू जेवढे पण काही येतात ते आकाश तत्वाच्या अंतर्गत येतात. आकाश तत्व संतुलित असेल तर भाग्य विधाता ठरतो. अभिव्यक्ती. सर एक मिनिट, हे वाक्य नाही कळलं. आकाश तत्वाच्या अंडर काय येतात? धातू. धातू. अच्छा. आकाश तत्वाच्या अंतर्गत व्यवस्थितपणा पण येतो. संतुलित अवस्था असेल तर एक व्यवस्थितपणा, टापटीपणा घरात आपल्याला बघायला मिळतो. ज्यांच्या घरात टापटीपणा नाही त्यांच्या घरातलं आकाश तत्व इनबॅलन्स असतं. आकाश तत्व हा जर संतुलित असेल तर भाग्यकारक गोष्टी त्यांच्या घरात घडतात. असंतुलित अवस्थामध्ये असेल तर मन भ्रमित होतं. शीन विचार असतात, छोटे छोटे विचार, शीन विचार, निगेटिव्ह विचार. इच्छित सफलता प्राप्त होत नाही. सकारात्मक प्रभाव जीवनात दिसत नाही. पॉझिटिव्ह प्रभाव जीवनात त्यांच्या दिसत नाही. अडचणी असतात भरपूर. विचारात अस्पष्टता असते. वैचारिक गोंधळ असतो. कुठं ना कुठं बंधनाचा भावनेत ते अडकलेले असतात. आकाश तत्व हा आपल्या जीवनाला एक वेगळा प्रकारचा आयाम देतो, एक मोठं स्वरूप करण्याचा आयाम देतो. आता जेव्हा मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर तुम्हाला मी जलतत्व काय आहे हे गोष्टी तुम्हाला दोनदा तीनदा रिपीट वाचायचे आहे. प्रत्येक गोष्टीकडे तुम्हाला ऑब्झर्वेशन्स करून बघायचे आहेत. जलतत्व, वायुतत्व, अग्नितत्व, पृथ्वी तत्व, आकाश तत्व. या बॅलन्स मी मगाशी सांगितलं त्याचा स्वभाव काय आहे. त्या संतुलित अवस्थेत असेल तर काय होतं, असंतुलित अवस्थेत असेल तर काय होतं. आता जेव्हा मी या गोष्टी तुम्हाला सांगत होतो प्रत्येकाने एक एक हा प्रॉब्लेम माझ्याशी आहे, हा प्रॉब्लेम माझ्याशी आहे असं बघितलं असेल. कोणी कोणाचे आता प्रॉब्लेम शेअर करायचे नाही. आता हे बॅलन्स कशामुळे होतात आणि इनबॅलन्स कशामुळे होतात या गोष्टीवर आपण आता डिस्कशन करणार आहोत. त्याचं बॅलन्स कोण करतं, त्याचं इनबॅलन्स कोण करतं या गोष्टीवर आपण आता पॉइंट बघणार आहोत. तर आपण आता तत्व बघितले. आता त्याचा पुढचा टॉपिक एका इमेजवर घेऊ आणि ह्याच्यावरती त्याचं डिस्कशन करू. एक इमेज शेअर करतोय. हा घराचा वॉटर इमेज दिसते सगळ्यांना. ओके. हो दिसतीये. हो दिसते. ओके. वॉटर एलिमेंट मी एक इंटरनेटवरून इमेज काढलेली आहे. तर तुम्ही वॉटर एलिमेंट म्हणजे उत्तर भाग बघा, आपल्या घराचा उत्तर भाग बघा. पाणी काय तयार करतंय, वायू तत्व झाड तयार करतं, ग्रीन आहे. झाड तयार करतं, ग्रीन आहे. झाड काय तयार करतंय, अग्नी तयार करतंय. झाड अग्नीला मदत करतंय, अग्नी तयार करतंय. अग्नी काय तयार करते, पृथ्वी तयार करते. पृथ्वी तत्व पिवळा आहे. पृथ्वी काय तयार करते, स्पेस, आकाश तत्व, मेटल, आकाश तत्व. आकाश तत्वातून परत काय रिटर्न आपल्याला येत आहे, पाऊस पडतो, पाणी येत आहे. हे निसर्गाची सायकल अशा पद्धतीने चालू आहे. आकाश तत्वातून पाऊस पडून परत पाणी आलं, पाण्यातून वायू आला, वायूतून अग्नी आलं, अग्नीतून अर्थ आलं, अर्थ मधून मेटल आलं, मेटल मधून परत पाणी आलं. आता संतुलित अवस्था म्हणजे काय. संतुलित अवस्थामध्ये मगाशी जे आपण आयडियल लोकेशन्स वास्तूमध्ये बघितले, जर ते पर्टिक्युलर लोकेशन्स त्या भागात असतील, जर लिव्हिंग रूम, देवघर हा पार्ट जर आपण उदाहरण म्हणून घेतला, जर त्या भागात असेल तर तो संतुलित अवस्थामध्ये आहे. बेडरूम जर नैऋत्य भागात असेल, पृथ्वी तत्वात असेल तर तो संतुलित अवस्थामध्ये आहे. ओके. संतुलन. किचन जर आग्नेय भागात असेल तर तो संतुलित अवस्थामध्ये आहे.
ओके, तर संतुलित अवस्थामध्ये असणं ह्याला म्हणतात. आता असंतुलन कसं क्रिएट होतं? असंतुलन कसं क्रिएट होतं? एक छानसं उदाहरण देतो. मॅक्झिमम लोकांच्या घरात हा उदाहरण म्हणजे बघायला मिळतोच, कारण की प्रत्येक जण आपल्या बेडरूमला वेगवेगळ्या रंगसंगतीने सजवतात आणि त्याच्यामुळं त्याचा प्रभाव येतो. आता मला एक सांगा, जर अग्नीमध्ये किचनमध्ये, जर मगाशी मी जसं किचनच्या ड्राय बाल्कनीचा बाहेरचा पोर्शन जेव्हा तुम्हाला दाखवला होता, तिथं म्हणलं की तिथं तुम्ही पाण्याचा पॉइंट घेऊ नका, थोडं पूर्वेकडे सरकून घ्या, किंवा जो सिंक तुम्हाला मी सांगितला तो सिंक तुम्ही उत्तर ईशान्य भागात घ्या, आग्नेयेकडे घेऊ नका. जर त्या भागात चुकून सिंक आला असेल, पाणी स्टोर झालं असेल, तर पाणी काय करतंय? डिस्ट्रॉय करतंय. पाणी काय करतंय? डिस्ट्रॉय करतंय. कोणाला करतंय? अग्नीला करतोय. म्हणजे अग्नी काय झाली? घरातली असंतुलित झाली. जेव्हा घरातली अग्नी असंतुलित झाली तर मग काय आपल्याला फळ बघायला मिळतील? आपल्याला काय फळ बघायला मिळतील? विनाकारण अपयश, प्रयत्न करून सुद्धा स्वतःची ओळख तयार करता येणार नाही. तसंच झाड आहे, झाड आहे, त्याचा रंग हिरवा आहे आणि तो रंग मी टाकला आहे साऊथ वेस्ट मध्ये, नैऋत्यमध्ये. तर झाडाचे जे झाड काय करतंय, जेव्हा जमिनीत जाईल तेव्हा ते जमिनीला फाडन ना, जमिनीला फाडन. झाड जेव्हा मी पृथ्वी तत्वात लावण, तो जमिनीला फाडन, त्याला तो डिस्ट्रॉय करन. जेव्हा तो त्याला डिस्ट्रॉय करन तेव्हा पृथ्वी तत्व असंतुलित होईल. म्हणजे जरी तुम्ही चुकून बेडरूम, नैऋत्याची बेडरूम तुम्ही केलेली आहे आणि तुम्ही त्याच्यात हिरवा रंग टाकलेला आहे, तर तुमच्या घरात पृथ्वी तत्व असंतुलित झालं. त्याच्यामुळं तुमच्या घरात रिलेशनशिपचे प्रॉब्लेम क्रिएट झाले. तुमच्या घरात आळस आहे, शक्तिहीनता आहे, तुमच्या स्किल्सचा युटिलायझेशन प्रॉपर होत नाही, असं तुम्ही म्हणू शकता. ओके, नंतर त्याच्यामध्येच, या पृथ्वी तत्वामध्येच तुम्ही पाणी टाकलं, निळा रंग टाकलाय, पाणी टाकलंय, किंवा एखादी प्रवाहित अशी काहीतरी एखादा शेप बनवलेला आहे. तर तुम्ही काय केलं? पृथ्वी तत्वाचा अपमान केला, इन्सल्ट केला. जेव्हा तुम्ही त्याचा इन्सल्ट करता तर काय कसे फळ मिळतील तुम्हाला? तुमच्यावर बँक, म्हणजे तुम्हाला तुमचं घर जप्ती, तुमचं जे घर आहे अशा स्वरूपाचे, म्हणजे ज्याच्यातून तुमचा अपमान होणार आहे, अशा स्वरूपाचे सुद्धा तुमच्या लाईफमध्ये इन्सिडेंट्स बघायला तुम्हाला मिळतील. डिस्ट्रॉय हा वेगळा पार्ट आहे, इन्सल्ट हा वेगळा पार्ट आहे. कोणता तत्व तुम्हाला डिस्ट्रॉय करतोय आणि कोणता तत्व तुम्हाला अपमानित करतोय, हा महत्वाचा टॉपिक ह्याच्यात आहे. तर कलर चूज करताना, शेप चूज करताना, त्या भागातली ऍक्टिव्हिटी चूज करताना आपल्याला संतुलन असंतुलनाचा नियम जास्त पाळायचा आहे. ह्या टॉपिक करता मी जास्त जे म्हणत होतो की हा फार महत्वाचा टॉपिक आहे, हा फार शांततेने समजून घेण्यासारखा विषय आहे. हा वास्तूचा बेसिक गाभा आहे. हा जर समजला तर तुम्ही सगळ्या गोष्टी बाय हार्ट नॅचरली करू शकता. कोणत्याही गोष्टीच्या, कोणत्याही तंत्रमंत्र साधण्याची कोणत्याही प्रकारची गरज पडणार नाही. असंतुलन कसं क्रिएट होतं? अग्नी कोणाला डिस्ट्रॉय करते? लाल कलर, पिंक कलर, लाल कलर तुम्ही जर तुमच्या घराच्या पश्चिम भागात टाकला तर तुमच्या घरातलं पश्चिम भाग, भाग्यविधाताचा जो भाग आहे तो डिस्टर्ब झाला. अग्नीनी वायूला कापून टाकलं, चिरून टाकलं. अग्नीनी पाण्याला, अग्नी तत्व तर तुम्ही तुमच्या उत्तर भागात लावलं तर त्यांनी तुमचा उत्तर भागात इन्सल्ट केला. म्हणजे तुम्हाला विचारात सुस्पष्टता नाही, घरात कंटिन्यू आजार, म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही डिस्ट्रॉय होणार का? नाही, पण तुम्ही कंटिन्यू वेगवेगळ्या प्रॉब्लेम मध्ये सफर करत असणार. संपवणं म्हणजे डिस्ट्रॉय करणं
त्याच्यातून परत कधीच क्रिएट काही होणार नाही. पण अपमान करणं म्हणजे कंटिन्यू त्या गोष्टीमध्ये सफर करत राहणं. ह्या मेटलनी मेटल कलर म्हणजे मेटलचा जो कलर आहे सफेद रंग तुमच्या घराच्या पूर्व भागात आला किंवा तुमच्या घराच्या पूर्व भागात गोलाकार काही वस्तू ठेवण्यात आली तर तुमचं काम करण्याची तुमचं वायुतत्व डिस्टर्ब होतंय आणि तीच गोष्ट तुमच्या आग्नेयेकडे गेली, गोलाकार गोष्टी किंवा सफेद रंग आग्नेयेकडे गेला तर ती गोष्ट तुम्हाला इन्सल्ट क्रिएट करते. पण तिथं जर किचन असेल आणि त्याच्यामध्ये व्हाईट रंग असेल तर प्रॉब्लेम येणार नाही, पण तो त्याला परत बॅलन्स करा. फंक्शनली यूज करायचं आहे, ऑब्झर्वेशन मधून वास्तू शिकायची आहे. या माणसाबरोबर या गोष्टी घडतात आहे का? नाही घडतात आहे, पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्हिटी कोणती आहे ते तुम्हाला बघायचं आहे. पहिलं ऑब्झर्वेशन ऍक्टिव्हिटी बरोबर आहे का, त्यानंतर पंचमहाभूतांचं संतुलन आणि असंतुलन आहे का, ह्या ऑब्झर्वेशन नंतरच तुम्हाला कन्सल्टिंग करायचं आहे. तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं कन्सल्टिंग करायचं नाही. लाकडाने जसं मागे सांगितलं पृथ्वीला कापून टाकलं, त्यांनी आकाशाला इन्सल्ट केला, हिरवा रंग पश्चिमेत अपमानित केलं, भाग्यविधाताला डिस्टर्ब करून टाकलं, शीन विचार झाले, इच्छित सफलता इच्छित फळ तुम्हाला मिळणार नाही. पृथ्वी तत्व जर तुम्ही पाण्यात टाकलं म्हणजे पिवळा रंग घराच्या उत्तर ईशान्य भागात टाकला जास्त प्रमाणात तर तुमच्या घरात तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी मिळणार नाही. तुम्हाला हेल्थ इश्यूज प्रत्येक गोष्टीत तुम्हाला अडथळे तयार होतील. जेवढं खायला लागतं तेवढंच तुम्ही कमवणार, त्याच्यापेक्षा मोठा तुम्ही विचार करणार नाही. तोच पृथ्वी तत्व तुम्ही वायू पूर्व भागात टाकला, जर त्या पृथ्वी तत्वाच्या गोष्टी जर तुम्ही पूर्व भागात ठेवल्या तर त्याला अपमानित करतात. त्यामुळं तुमचं नाव खराब होण्याची क्षमता किंवा तुमचं कार्य पोहोचण्याचे तुमचं जे काही कार्य करताय ते लांबपर्यंत पोहोचण्याची क्षमता कमी होऊन जाते. अशा पद्धतीने संतुलन असंतुलनाचा पार्ट करायचा आहे. आज सगळ्यांनी तुम्ही जी ड्रॉइंग बनवली आहे त्या ड्रॉइंगवर अंदाजे तुम्ही आता होकायंत्र मार्क केलेला आहे. मान्य आहे मला की आता लॉकडाऊन मध्ये तुम्हाला होकायंत्र मिळत नाही, पण आज एक लिस्ट करायची की माझ्या उत्तर भागात हॉल आहे, उत्तर भागात बेडरूम आहे. जे काय तुमच्या उत्तर भागात आहे ते लिहायचंय. त्या उत्तर भागात पुढे एक्सरसाइज मध्ये लिहायचंय की हा रंग आहे, या गोष्टी इथे नोटीस केलेल्या आहे. ईशान्य भागात घराच्या ईशान्य भागात काय आहे. आता ब्रह्मस्थान वगैरे काही लिहू नका, काही बघू नका, जस्ट एक अंदाज घ्या की ईशान्य भागात काय आहे. एक कागद घेतलाय, ईशान्य भागात किचन, ओके, ईशान्य भागात किचन त्याचा रंग हा, ईशान्य भागात देवघर त्याचा रंग हा. तिथं या गोष्टी ठेवलेल्या आहेत, एका कागदावर लिहायच्या सगळ्यांनी. प्रत्येक जे काही आपले 8 दिशा आणि 9 ब्रह्मस्थान तिथे जे गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला आज नोट डाऊन करून ग्रुपवर टाकायच्या आहेत. त्याच्यावरती आपण थोडंसं उद्या डिस्कशन करू, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना हा टॉपिक प्रॉपर क्लिअर होईल आणि मग त्याची रेमेडी कशी करायची, त्याचा वापर कसा करायचा, उद्या मी सगळ्यांना त्याच्याबद्दल सांगेन. आता 10 वाजलेले आहेत. आजचा सेशन आपण मस्त, मी जसं सांगितलं की आज लेट करणार आहे त्याच्यामुळे आज लेट झालेलं आहे. तर आपण आज हा सेशन इथं स्टॉप करू आणि सगळ्यांनी ही एक्सरसाइज कंपल्सरी करायची आहे. जर ही एक्सरसाइज केली नाही तर ह्या कोर्सचा तुमचा काहीच उपयोग होणार नाही. आरती मॅडम, आता हे सगळं दिशांचं एकदम पंचमहाभूताच्या तत्वांचं तू खूप एक छान सांगितलं. याचा आणि आपल्या कुंडलीचा संबंध कसा जोडू शकतो, तर याबाबत जे सांगायचं आहे की जे बोलायचं आहे तर तुषार ते मी आता सांगू का नंतर शेवटी? मॅडम आता इतका चांगला फ्लो चाललाय ना, सगळेजण सिन्सिअरली ऐकत होते. आपण हा फ्लो कंटिन्यू ठेवू. फक्त झालं काय मॅडम की आता 1 मिनिट आपला रेकॉर्डिंगचा स्टॉप होईल
तर मी परत कनेक्ट करतो, पण हा फ्लो मध्ये सगळे लोक आहेत, या विचारात लोक आहेत, तर आपण हा कंटिन्यू करू. 15 मिनिटांनी काही कोणाला लेट होणार नाहीये. तुम्हाला नाही सांगायला किती वेळ लागणार आहे मॅडम? एक अगदी 7 ते 8 मिनिटात. मग एक काम लगेच, करतो मी, हा इथं- सेशन स्टॉप करतो, कारण की बघा एक 30 सेकंदात आता हा कट होईल, 1 मिनिटाच्या आत कट होईल. हो, आपण हा. लगेच रिकनेक्ट करू. हा. लगेच रिकनेक्ट हो करू. हो हो, बंद नको करू मीटिंग. ओके, मी स्टॉप करतो. एंड मीटिंग म्हणावं लागेल मॅडम, सेव्ह होत नाही तोपर्यंत. ओके.